राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक आहे। सह्याद्री अतिथीगृहावर दुपारी ही बैठक होणार आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतरची ही पहिलीच बैठक आहे। त्यामुळे आज मंत्रिमंडळाच्या या महत्त्वाच्या बैठकीमध्ये राज्यातल्या जनतेच्या दृष्टीने काय नेमके निर्णय होतात हे बघावं लागणार आहे। तेव्हा अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर आजची ही राज्य मंत्रिमंडळाची बैठक असेल। दुपारी ही बैठक होणार आहे। बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय आज होणार आहेत आणि अर्थातच याकडे सगळ्यांचं लक्ष लागले आणि याबाबतीत आणखी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। ओम, आज राज्य मंत्रिमंडळाची पहिलीच बैठक अर्थसंकल्पानंतरची आहे, त्यामुळे अर्थातच कोणाला किती निधी आणि त्यावरच्या अंमलबजावणीबाबत आज काहीतरी निर्णय होणं अपेक्षित आहे। तेव्हा काय काय नेमके मुद्दे आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीचे असू शकतात? अनुपमा, अगदी बरोबर आहे। नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीची ही पहिली बैठक म्हणावी लागेल। काल 31 मार्चला मागच्या वर्षाचं आर्थिक वर्ष संपलं आणि खऱ्या अर्थानं कालचा दिवस सुद्धा, काल सुट्टी असून सुद्धा मंत्रालय गजबजलेलं होतं, कारण निधीचं वाटप जे होतं ते काल उशिरापर्यंत सुरू होतं आणि अनेक महत्त्वाचे निर्णय काल घोषित करण्यात आले। जवळपास 185 GR काल काढण्यात आले। निधी जो होता तो वितरित करण्यात आला। आजच्या बैठकीचा जर आपण विषय पाहिला तर आजच्या या बैठकीमध्ये ही पहिली बैठक असेल या आर्थिक वर्षातली। यामध्ये मुख्यत्वे अर्थसंकल्पामध्ये राज्यातल्या प्रकल्पांसाठी जी काही तरतूद करण्यात आलेली आहे त्या तरतुदीच्या अनुषंगानं काय काय पावलं उचलली जाऊ शकतात, ती प्रकल्प कशा पद्धतीने पूर्ण केले जाऊ शकतात याची मुख्यत्वे चर्चा होऊ शकते। दुसऱ्या बाजूला जे काही रखडलेले प्रकल्प आहेत, ज्या प्रकल्पांवरून काही वाद आहेत, ज्या प्रकल्पांची वर्क ऑर्डर आहे ती अजून बाकी आहे, यावर सुद्धा चर्चा होऊ शकते। तिसऱ्या बाजूला जो महत्त्वाचा मुद्दा गेल्या अनेक महिन्यांपासून समोर येतोय तो म्हणजे लाडकी बहीण योजनेचा। लाडक्या बहीण योजनेवरून राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे। मंत्र्यांमध्ये परस्पर विरोधी वक्तव्य येत आहेत की लाडकी बहीण बंद होणार, सुरू राहणार, 5 वर्षात नेमकं कधी निधी दिला जाणार। नीलम गोऱ्हेंनी वक्तव्य केलं होतं की 5 वर्षात कधी निधी मिळेल हे सांगता येत नाही। याची देखील या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते। एक महत्त्वाचा मुद्दा जो पायाभूत प्रकल्पांच्या संदर्भामध्ये महत्त्वाचा मानला जातोय की कंत्राटदारांची जी काही देणी आहेत ती अद्यापही बाकी आहेत आणि कुठेतरी काल आर्थिक वर्ष संपलं तरी सुद्धा देणी देण्यामध्ये सरकारला फारसं म्हणावं असं यश आलेलं नाही। त्यामुळे पायाभूत प्रकल्प राज्यामधले जे आता सुरू आहेत ते कशा पद्धतीनं सुरू राहतात हे देखील पाहावं लागणार आहे। कंत्राटदारांचं जो काही एक संघटना आहे त्या संघटनेनं सुद्धा या सगळ्या संदर्भामध्ये आपली तीव्र नापसंती व्यक्त केलेली आहे। त्यामुळे प्रकल्प कुठेतरी रखडत आहेत का, ज्याचा फटका महाराष्ट्राला पडणार आहे का हे देखील पाहावं लागणार आहे। त्यासोबतच इतर काही राजकीय महत्त्वाचे विषय देखील आहेत त्यावर सुद्धा चर्चा होती का हे देखील पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे। त्यामुळे राज्यात येऊ घातलेली गुंतवणूक आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीमध्ये चर्चा होईल असं सध्या तरी कळतं। आणि शेवटचा मुद्दा जो अवकाळी पावसाच्या संदर्भामध्ये आहे, गेल्या आठवड्यात कोकणात काही ठिकाणी पाऊस झाला होता, त्यामुळे काजू, द्राक्ष या सगळ्या उत्पादकांना त्याचा फटका बसला होता। या सगळ्याच मुद्द्यांवरती आजच्या बैठकीमध्ये उहापोह केला जाऊ शकतो असं सध्या तरी कळतंय। अनुपमा, ओम, जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा। वेळोवेळी या संदर्भातली ताजी माहिती जाणून घेत राहू, चर्चा करूया। धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।